सर 20 ऑगस्ट ते 5 प्रत्येक सप्टेंबर वर्षी अल्पसंख्याक विभागाकडून प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 20 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर पर्यंत 15 दिवसाच्या सद्भावना कार्यक्रम आयोजित करण्याचे जीआर निर्गमित आम्ही करतो। या कार्यक्रमाला अंतर्गत विचारगोष्ठी असेल, शाळेमध्ये कार्यक्रम असेल, सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी हे 15 दिवसाचा कार्यक्रम होत राहत आहे। त्याचे जीआर काढण्यात आलेले, प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आलेले आणि त्या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येईल। सर 20 ऑगस्ट ते 5 प्रत्येक सप्टेंबर वर्षी अल्पसंख्याक विभागाकडून प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 20 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर पर्यंत 15 दिवसाच्या सद्भावना कार्यक्रम आयोजित करण्याचे जीआर निर्गमित आम्ही करतो। या कार्यक्रमाला अंतर्गत विचारगोष्ठी असेल, शाळेमध्ये कार्यक्रम असेल, सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी हे 15 दिवसाचा कार्यक्रम होत राहत आहे। त्याचे जीआर काढण्यात आलेले, प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आलेले आणि त्या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येईल। जिस तरह से राज ठाकरे जी ने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस के कारण जाति जाति में तनाव निर्माण हुआ है, हमें लगता है ये ज्ञान की कमी के कारण कहा गया है। मनुवादी व्यवस्था के कारण वर्ण व्यवस्था बनाई गई। जाति के नाम पे अत्याचार अन्याय हजारों साल तक इस देश में होते रहे और महाराष्ट्र की भूमि पे ही महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, छत्रपति साहू महाराज ने जाति के आधार पे अन्याय खत्म हो, विशेष अधिकार देकर उन्हें लोगों के समान खड़ा किया जाए, समता मूलक समाज निर्माण हो, ये देश में इन महामानवों ने लोगों को दिशा देने का काम किया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साहू फुले अम्बेडकर के विचारों की पार्टी है। उस आधार पे राजनीति करती है। जिन्हें इनके विचार नहीं समझ में आते, जो जाति व्यवस्था को नहीं समझते हैं, वो इस तरह का बयान देते रहते हैं। ज्या पद्धतीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जी सांगतायत की राष्ट्रवादीमुळे जातीपातीच्या राजकारण फोफावलं। त्यांना माहित नसेल की या देशामध्ये मनुवादी व्यवस्थेमुळे वर्ण व्यवस्था निर्माण झाली, त्याच्या अंतर्गत जाती निर्माण करण्यात आली, जातीच्या आधारावर लोकांना अन्याय होत राहिलेला आणि त्यांना हे पण माहीत असेल की या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांनी या जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बरीचशी कामं केलेली। समतामूलक समाज बनवण्याचं काम या महामानवांनी केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष, त्यांच्या ठरलेले धोरण ध्येय त्याच्या आधारावर आम्ही राजकारण करतो। ज्यांना याची माहिती नसेल किंवा या देशामध्ये जाती व्यवस्थेचा इतिहास माहीत नसेल, ते लोक या प्रकारचे बोलणं करत राहतात। ज्या पद्धतीने भाजप आणि मनसेचे नेते सांगतायत की आम्ही दही हंडी साजरी करू, या राज्यामध्ये सण असताना त्याची एसओपी जाहीर करण्यात येत आहे। त्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करणे प्रत्येक नागरिक, नेते, आमदारांच्या हे कर्तव्य आहे। आणि मोदी साहेब स्वतः सांगताय की सण येते, गर्दी करू नका, लोकांना समजवा, कोविडचा खतरा हे टळलेला नाही। तर भाजपचे आमदार मोदी साहेबांच्या ऐकत नसेल, याच्यापेक्षा जास्त काही चेष्टा होऊ शकत नाही। पण जे नियमावली तयार करण्यात येईल, प्रत्येक नागरिक, नेते, आमदारांची जबाबदारी आहे की काटेकोरपणाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। जर कोणी ते नियम मोडण्याचं काम करेल तर निश्चित रूपाने प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होतील। और मनसे के नेता कह रहे हैं कि वो दही अंडी का कार्यक्रम आयोजित करेंगे। निश्चित रूप से सरकार के माध्यम से एसओपी जारी की जाती है। सभी नागरिक, नेता, विधायकों की जिम्मेदारी बनती है कि वे उसका पालन करें।
नरेंद्र मोदी जी देश को आह्वान कर रहे हैं कि त्योहारों के दरमियान भीड़ ना हो, उसका ध्यान रखें। अपने नेताओं को कहते हैं कि लोगों के बीच में जाएं, लोगों को समझाने का काम करें। अगर बीजेपी के विधायक मोदी जी का नहीं सुन रहे तो इससे ज़्यादा और कुछ बुरा हो नहीं सकता। लेकिन जो नियम बनाए जाएंगे उस पर अमल करना सबकी जिम्मेदारी रहेगी। अगर अमल नहीं होगा तो निश्चित रूप से प्रशासन उन पर कारवाई करेगा। ज्या पद्धतीने भाजप आणि मनसेचे नेते सांगताय की आम्ही दही हंडी साजरी करू, या राज्यामध्ये सण असताना त्याची SOP जाहीर करण्यात येत आहे। त्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करणे प्रत्येक नागरिक, नेते, आमदारांच्या हे कर्तव्य आहे। आणि मोदी साहेब स्वतः सांगताय की सण येते, गर्दी करू नका, लोकांना समजवा, कोविडचा खतरा हे टळलेला नाही। तर भाजपचे आमदार मोदी साहेबांच्या ऐकत नसेल याच्यापेक्षा जास्त काही चेष्टा होऊ शकत नाही। पण जे नियमावली तयार करण्यात येईल, प्रत्येक नागरिक, नेते, आमदारांची जबाबदारी आहे की काटेकोरपणाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। जर कोणी ते नियम मोडण्याचं काम करेल तर निश्चित रूपाने प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होतील।